समाजाला 10% आरक्षण मंजूर झाल्यामुळे राज्यात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाची मर्यादा घातलेली असल्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल का याबाबत शंका व्यक्त केली जाते। मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातील लढा कसा असणार आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली। ते मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं। कोर्टाने आपल्याला सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही। आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया। ओबीसी किंवा इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे। याच भूमिकेतून राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षणाची तरतूद केली आहे। त्यामुळे आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडली आहे। सध्या राज्यात 23 मार्च 1994च्या शासन निर्णयानुसार आरक्षणाची फेररचना करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यात अनुसूचित जाती 13%, अनुसूचित जमाती 60%, विमुक्त जाती अ 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क 3.5%, भटक्या जमाती ड 2%, इतर मागास प्रवर्ग 19% असे एकूण 50% आरक्षण देण्यात आले। त्यानंतर 8 डिसेंबर 1994 रोजी आणखी एक शासन निर्णय जारी करून विशेष मागास प्रवर्ग असा नवा प्रवर्ग तयार करून त्याला 2% आरक्षण देण्यात आलं। याशिवाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण दिल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी 62%वर गेली। आता राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षणाची तरतूद केली आहे। यामुळे आरक्षण एकूण 72%वर गेलंय। यापूर्वीही स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 2 वेळा आरक्षण देण्यात आलं होतं। 2014 साली राणे समितीच्या अहवालाच्या आधारे पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण 16% आरक्षण देऊ केलं होतं। तर 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देऊ केलं होतं। पण 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं दोन्ही वेळा हे आरक्षण कोर्टानं रद्द केलं होतं। 1992 सालच्या इंदिरा साहनी खटल्यानुसार सुप्रीम कोर्टानं आरक्षणाची मर्यादा घातली आहे। 50%च्या वर आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणं आवश्यक आहे। आरक्षणाचे एकूण प्रमाण 50%वर जाता कामा नये। अतिविशिष्ट परिस्थितीमध्येच ते 50%च्या वर जाऊ शकतं। सामाजिक आणि शैक्षणिक आधारांवरच आरक्षण मिळू शकतं। केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही। मला असं दिसतंय की सरकारची अवस्था ही इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे। एकीकडे ओबीसी गट आहे, एकीकडे मराठा गट आहे की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश सगळीकडेच ही मागणी आहे। म्हणजे ते सबंध भारतभर पसरेल हे लोण। त्यांना 50%च्या आत ते बसवावं लागेल। तसं नाही बसवलं तर ते
घटनाबाह्य ठरायची शक्यता मला दिसते. तर हे तात्पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि ते कदाचित त्यांना सुद्धा माहिती आहे की हे कायद्यात टिकणार नाही कोर्टामध्ये, पण आत्ता तोंडापुरतं दिलेलं आहे ते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 22 राज्यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा केलाय. यामध्ये हरियाणा 60%, बिहार 60%, गुजरात 59%, केरळ 59%, तामिळनाडू 69%, छत्तीसगड 82%, मध्य प्रदेश 73%, राजस्थान 64% या राज्यांसह 22 राज्यांचा समावेश आहे. राज्य मागास वर्गानं तयार केलेल्या अहवालातून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यात आलंय. हा अहवाल सुप्रीम कोर्टानं ग्राह्य धरला तरच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टातल्या लढ्याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.